मध्ये सध्या इथेनॉलची खूप चर्चा चालू आहे बघा. या इथेनॉल पॉलिसीचा नेमका फायदा कोणाला होतोय, हे इथेनॉल माफिया कोण आहेत, या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहेत. आणि इथेनॉल सेक्टरमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची आहे का याला अवॉइड करायचंय, याचंही उत्तर मिळणार आहे. तर व्हिडिओची सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा बघा, तुम्हाला स्क्रीनवर दिसणारी कंपनी आहे ना, ती आहे सियान ॲग्रो. ही कुणाची आहे, कुणाच्या मुलाची आहे हे तुम्हाला माहित असेल, याच्याबद्दल सांगण्याची गरज नाहीये. मागच्या 2 वर्षाचे जे रिटर्न जर बघितले, जर तुम्ही 1 लाख रुपये जर इन्व्हेस्ट केले असते या सियान ॲग्रो या कंपनीमध्ये, तर आज त्याची किंमत 37 लाख रुपये झाली असती. 3000% रिटर्न या एका कंपनीनं दिलेलं आहे. त्या मागचा सगळा काळा बाजार या व्हिडिओमध्ये आपण ओपन करणार आहेत. बघा, आता सुरुवातीपासून 2003 पासून इंडियामध्ये इथेनॉल पॉलिसी चालू झाली बघा, की 2003 मध्ये 1 लिटर पेट्रोलमध्ये जवळपास 1.5% इथेनॉल मिक्स करायला सरकार परवानगी देते. 2006 ला हे पर्सेंटेज 5% करण्यात आलं. त्याच्यानंतर खूप सारे वर्ष हे 5%च होतं. त्याच्यानंतर 2018 ला गव्हर्नमेंट एक पॉलिसी डिक्लेअर करतं आणि 2022चं टार्गेट डिसाईड करतं की 2022 पर्यंत आपल्याला E10 करायचंय, 10% पेट्रोलमध्ये मिक्स करायचंय आणि हे टार्गेट अचीव्ह होतं. आणि 2022 ला बघा, ही कंपनी मार्केटमध्ये लिस्टेड होते. त्याच्यानंतर असंख्य कंपन्या, जे साखर कारखाने जे आहेत, तुम्हाला माहित असेल महाराष्ट्राचं तुम्हाला सांगतो मी की 90% साखर कारखाने हे राजकारणी लोकांचे आहेत किंवा त्यांच्या रिलेटिव्ह लोकांचे आहेत. ठीक आहे. आणि या लोकांना या पॉलिसीचा सगळ्यात जास्त फायदा होतोय. 2022 ला डिसाईड करण्यात आलं की 2030 पर्यंत आपल्याला E20 लागू करायचं आहे. पण गव्हर्नमेंट पॉलिसीज जर बघितल्या तुम्ही, कुठलाही प्रोजेक्ट बघा कधीही टायमावर कंप्लीट होत नाहीये, तो वाढत चालतो. पण इथेनॉल वाली जी पॉलिसी आहे ती 2030च्या आधी लागू झाली आहे. 2026 मध्येच 100% लागू करण्यात आलेली आहे. का? कारण की या लोकांना लाखो रुपयाचा, लाखो करोडो रुपयाचा फायदा होतोय. एका मंत्र्यांनी डिक्लेअर केलं होतं बघा, ही पॉलिसी जाहीर करताना, की पेट्रोलचे भाव येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला 15 रुपये लिटर पर्यंत येतील, ही जी इथेनॉल पॉलिसी जर लागू करण्यात आली तर. आणि आता सध्या जर बघितलं आपण तर दिल्लीमध्ये किंवा या साईडमध्ये E85 लॉन्च करण्यात आलेलं आहे बघा. 85% जे इथेनॉल वालं जे पेट्रोल आहे ना, याची प्राइस सुद्धा 85 ते 87 रुपयापर्यंत गेलेली आहे. ठीक आहे. आणि आपलं जे ओरिजिनल पेट्रोल बघितलं तर 110-113 रुपयाला आहे. म्हणजे या दोघांमधला जो डिफरन्स आहे ना, तो खूप मोठा असा डिफरन्स नाहीये. त्यामुळे याचा फायदा जो आहे तो शेतकऱ्याला तर झालाच नाहीये, पण जे आपल्यासारखे जे ग्राहक आहेत, जे गाड्या चालवतात, ज्यांच्याकडे बाईक आहेत, या लोकांना याचा काही मात्र फायदा झाला नाहीये. 2023च्या आधीच्या ज्या गाड्या आहेत, भारतातील सगळ्या गाड्या, यांच्या आत्ता सध्या जर बघितलं तर खूप साऱ्या तक्रारी येत आहेत. मायलेज कमी होतोय बघा. मायलेजचा एक प्रश्न विचारला पत्रकाराने, त्याला सरकारने म्हणजे त्या मंत्र्याने असं उत्तर दिलं की मायलेज हे तुम्हाला रोडवर चेक करता नाही येणार, तुम्हाला कुठेतरी लॅबमध्ये जाऊन चेक करायला पाहिजे, असा त्यांनी एक त्यांचा व्ह्यू मांडला. आता बघा, ॲव्हरेज चेक करायचं तर आपल्याला रोडला जावं लागेल ना, आपल्याला कुठं जाऊन कळणार नाहीये. आपल्याला जर रोडला गेलो, आपण पेट्रोल टाकलं तर आपल्याला लगेच ॲव्हरेज कळतं, पण हे पॅरामीटर नाहीये म्हणे. म्हणजेच काय, की जो गव्हर्नमेंट मधला जो मंत्री आहे, ज्याचं हे डिपार्टमेंट सुद्धा नाहीये, पण याचा फोकस जो आहे तो इथेनॉलवर का आहे, याच्या मागचं मी तुम्हाला कारण सांगितलं. कारण याचा फायदा जो आहे तो सो कॉल्ड हे सगळे जे मंत्री आहेत ना, या लोकांना होतोय. त्याच्यानंतर बघा की ग्लोबल मार्केटमध्ये, हे इंडियामध्येच आहे का फक्त, की ब्राझीलचं खूप एक्झाम्पल दिलं जातं की बघा ग्लोबल मार्केटमध्ये इथेनॉलवर किती लोक फोकस करतायत. पण रियालिटी ज्यावेळेस आपण चेक करतो की ब्राझील असा एकमेव देश आहे की जिथं साखर उत्पादन किंवा शुगर केनच्या फॅक्टरीज ज्या आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि तो नंबर 1 ला देश आहे एक्सपोर्ट करण्यामुळे. त्यामुळे तिथं जे आहे ते एकेकाळी काय झालं की क्रूड ऑइल क्रायसिस निर्माण झालं. त्यावेळेस सरकारने या फुएलकडं, या इथेनॉलकडे लक्ष द्यायला चालू केलं आणि तिथं इथेनॉल यूज केलं जातं. कारण की त्यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथेनॉल ही आहे आणि पाण्याचा साठा आहे बघा. इथेनॉल निर्मितीसाठी खूप मोठ्या प्रमाणावर पाणी लागतं, कारण की हे ॲग्रीच्या बेस प्रोडक्ट आहे, शुगर केन पासून बनवतात. याच्यामुळे याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपयोग होतो. आणि इंडियामध्ये जर बघितलं आपण तर पाण्याची काय दिक्कत चालू आहे, पाणी किती कमी आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे ही पॉलिसी जी आहे ती इंडियामध्ये प्रॉपररित्या वर्क करत नाहीये. हे ब्राझीलचं तुम्ही सोडून द्या, बाकीचे जे देश बघितले आपण तर चायना बघा तुम्ही, की चायना अजून E10 पर्यंत पण गेलेलं नाहीये. चायनामध्ये आत्ता जर बघितलं तुम्ही तर 85% कार ज्या आहेत किंवा बाईक ज्या आहेत किंवा जे ऑटो सेक्टरमधल्या ज्या व्हेकल आहेत, या इलेक्ट्रिक EVवर कन्वर्ट झालेल्या आहेत. EVवर बघा, इलेक्ट्रिक व्हेकलवर. आणि सगळे देश जे आहेत ते इलेक्ट्रिक व्हेकलवर कन्वर्ट होत आहेत. इथं सबसिडीज दिल्या जात आहेत मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये. चायनामध्ये बघितलं बघा, तुम्ही म्हणताय लोकशाही नाहीये, पण तिथं जरी आत्ता जर बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक व्हेकलवर सबसिडीज आहेत.
तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर जर बघितलं तुम्ही तर खूप मोठ्या प्रमाणावर ईव्हीला जे सपोर्टिव्ह आहे याच्यामध्ये गव्हर्नमेंट काम करतंय. पण आपल्या इथं काय चालू आहे, E20, E10, E85, E100 इथेनॉल बेस. ठीक आहे, आणि याला काय म्हणलं जाते की ग्रीन फ्युएल म्हणलं जाते. की ग्रीन कशामुळे नाहीये बघा, तुम्ही समजून घ्या की तुमच्या जर आजूबाजूला जर बघितलं असेल, तुम्ही जर कुठला कारखाना जर असेल ना, युट्यूबला तुम्हाला एक व्हिडिओ पण बघायला मिळेल, त्या कारखान्याच्या बाजूला जर तुम्ही बघितलं ते 5-10 किलोमीटरमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर तुम्हाला वास येतो बघा, की प्रदूषण आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये. जे जे कारखाने आहेत, जे इथेनॉल बनवणारे कारखाने आहेत, इथं जर बघितलं तुम्ही हिमाचल प्रदेश या ठिकाणी खूप मोठे मोठे कारखाने आहेत, तिथले जर तुम्ही जर पर्यावरण जर बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणावर ऱ्हास होतोय बघा तिथं. आणि अजून एक महत्वाची गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की हे इथेनॉल सक्सेसफुल का होणार नाहीये इंडियामध्ये जर बघितलं तर इथेनॉल आणि जे पाणी आहे यांचं क्रॉस कनेक्शन आहे बघा. की इथेनॉलमध्ये आता सध्या जर बघितलं तर गाड्या स्टार्ट का होत नाहीयेत, त्याचा मेन इश्यू जर बघितला तुम्ही, पेट्रोलमध्ये 100% म्हणजे दोघांचं मिक्स जर केलं तर 100% मिक्स व्हायला पाहिजे इथेनॉल पेट्रोलमध्ये. पण प्रॉब्लेम काय, इथेनॉलची एक पॉलिसी आहे की इथेनॉल जे आहे की पाणी जे आहे ते हवेमधनं ॲब्झॉर्ब करतं, आणि 1% पेक्षा जास्त ज्यावेळेस इथेनॉलमध्ये पाणी होतं त्यावेळेस ते पाणी जे आहे ते तुमच्या टाकीच्या बुडाला जाऊन बसतं, आणि तुमच्या जे टाकीमधले जे सगळे पार्ट आहे, तुमच्या गाडीचे जे पार्ट आहेत ना, ते हळूहळू त्याच्यामध्ये रस्टिंग वाढते, ते खराब व्हायला चालू होतात. कशामुळे होतात माहितीये का, कारण की 2023 नंतर या गाड्या बनायला चालू झाल्या इथेनॉल, ज्याच्यामध्ये कम्फर्टेबल जे इथेनॉल ज्या फ्लेक्स इंजिन आहे, इथेनॉल ज्या गाड्यांना लागू होतं त्या गाड्या 2023 पासूनच्या पुढच्या आहेत. म्हणजे मागच्या गाड्या ज्या आहेत यांच्यामध्ये हे प्रॉब्लेम येणार झाले. मायलेज तर आधीच 30% डाऊन झालेलं आहे. असं खूप सारे तुम्हाला व्हिडिओ इंटरनेटवर बघायला मिळतील, तुम्ही लाईव्ह टेस्टही करू शकतात. फक्त याच्यावर एकच उपाय आहे की त्यावेळेस तुम्ही गाडीमध्ये भरता त्यावेळेस तुम्हाला योग्य सर्व्हिस करायची आहे, आणि एकाच जागी जास्त दिवस तुम्हाला तुमची व्हेकल ठेवायची नाहीये. याच्यापेक्षा आपल्याकडे दुसरा कुठलाही पर्याय आता उरलेला नाहीये. त्यानंतरचा महत्वाचा विषय बघा की इथेनॉलमध्ये ज्या काम करणाऱ्या कंपन्या आहेत, ज्यांचे स्टॉक लिस्टेड आहेत मार्केटमध्ये, त्यांनी काही असा खास परफॉर्मन्स केलेला नाहीये. त्यांच्याही फायनान्शियल्समध्ये तुम्हाला असं काही मोठा जंप दिसणार नाहीये. तुम्ही जर बघितलं तर बलरामपूर चिनी आहे, त्यानंतर श्री रेणुका शुगर फॅक्टरी आहे, त्यानंतर हे सगळे जे EID पॅरी आहे, हे सगळे इथेनॉल बनवणाऱ्या कंपन्या आहेत, हे जे सगळ्या शुगर केन फॅक्टरीज आहेत. पण यांना काय ऍक्च्युअली फायदा होत नाहीये इथेनॉलची एवढी डिमांड असून सुद्धा. आणि तुम्ही लक्षात घ्या की नेमका फायदा कुठल्या कंपन्यांना होतोय, किंवा ब्लॅक मार्केटमधनं या ज्या पॉलिसीज बनवणाऱ्या ज्या कंपन्या आहेत यांना का फायदा होतोय का कुठल्या मंत्र्यांच्या मुलांना फायदा होतोय, हे तुम्ही लक्ष घ्यायचं आहे. त्यामुळे हे जे ॲग्रो इंडस्ट्री आहे, जे ॲग्रो बेस्ड कंपन्या आहेत, ज्या इथेनॉलवर तुम्ही जर फोकस करून कुठल्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करत असाल तर माझं म्हणणं आहे की तुम्ही आता सध्या त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केले नाही पाहिजे. जे काही स्टॉक मागच्या काही काळामध्ये वाढलेले आहेत याच्यामध्ये एक फुगोटा निर्माण झालेला आहे, आणि एक ना एक दिवशी अमेरिकेमध्ये खूप साऱ्या स्टडी झालेल्या आहेत आणि ग्लोबल मार्केटमध्ये साऱ्या खूप स्टडी झाल्यात की या इथेनॉल जे आहे इंधन हे सस्टेन करत नाहीये. याच्यामुळं काही ना काही येणाऱ्या काळामध्ये तुमच्या गाडीमध्ये, तुमच्या व्हेकलमध्ये प्रॉब्लेम येणार आहेत. त्यामुळं या सेक्टरपासून आपण दूर राहिलं पाहिजे, याच्यामध्येच आपलं भलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की याच्यावर निर्भीडपणे आवाज उठवणं गरजेचं आहे. तुमच्यावर जरी केस पडली, आमच्यावर जरी केस पडली, तरी लढण्याची क्षमता आपल्यामध्ये असली पाहिजे, कारण की आपल्याकडं सगळा डेटा आहे, आपल्याकडं पूर्ण रिसर्च आहे. याच्यामुळं घाबरायचं कारण नाहीये. प्रत्येकाने या विषयावर बोलायचं आहे. धन्यवाद.